मला हे पुरोगामित्व शिकवतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे. इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणण्याच्या तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी हे महाशय कुठे होते? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं. आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात, शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे. गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिलेत पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत. माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले. हे ते दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको? अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा? 1.5 वर्षापासून मी मागे आहे. त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्षात पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसलं नाही ते.